मी व माझे अज्ञान. मी आणि माझं ही दोन्ही अज्ञाने. माझं घर, माझी धनदौलत, माझी विद्या, माझं हे इतकं ऐश्वर्य, या साऱ्या भावना अज्ञानातूनच उद्भवतात. ईश्वरा, करता तूच, आणि या सर्व गोष्टी, घरदार, कुटुंब, परिवार, मुलं बाळं, नोकर चाकर, मित्रमंडळी, या सर्व तुझ्या वस्तू. या भावनेचा जन्म होत असतो ज्ञानामधून. मरण नेहमी डोळ्यासमोर वागवणं उचित. मृत्यूवर देखील मात करील अशी कोणतीच गोष्ट नाही. मरणानंतर काहीच राहणार नाही. इथं येणं म्हणजे फक्त काही थोडंफार काम करण्यासाठी. जसं घरदार खेडेगावी, कलकत्त्याला येणं कामकाजासाठी, अगदी तसंच. बड्या माणसाच्या बगीच्याची देखरेख करणारा इसम कुणी बगीचा पाहायला आला तर म्हणतो, हा आमचा बगीचा, ही पुष्करिणी आमचीच. पण काही कसूर होताच मालक ज्यावेळी कामावरून बडतर्फ करतो त्यावेळी आंब्याच्या लाकडाची एखादी आपलीच पेटी देखील न्यायची उजागिरी नसते बापड्याला. रखवालदाराच्या करवी लपवून छपवून मागवून घेतो. दोन प्रसंगी भगवंताला हसल्याखेरीज राहवत नाही. वैद्यबुवा जेव्हा रोग्याच्या आईला म्हणतात की आई, तुम्ही अगदी भिवू नका, मी तुमच्या पोराला नक्की बरा करून देतो, तेव्हा एकदा भगवान हसतात. अशा विचाराने की मी मारतोय आणि हा बेटा म्हणतोय की मी याला वाचवीन. वैद्यबुवा आपल्याच तारेत. त्यांना वाटत असतं की मीच करता. वास्तविक म्हणजे ईश्वरच करता. हे बुवांच्या गावीही नसते. त्याचप्रमाणे ज्यावेळी दोघे भाऊ दोरी धरून जमिनीचे वाटे करतात आणि म्हणतात, हा इकडचा माझा आणि तिकडचा तुझा बरं, त्यावेळी आणखी एक वार भगवान हसतात. अशा विचारानं, अरे हे सारे जगत ब्रह्मांड तर माझे आहे आणि हे आपले म्हणत आहेत की ही जागा माझी आणि ती जागा तुझी. उपाय, विश्वास व भक्ती. तरकट लढवून का त्याला कुणी कधी जाणलंय? त्याचा दास बनून शरणागत होऊन त्याला आळवा. श्री रामकृष्ण विद्यासागरांना हसत हसत म्हणाले, बरं का हो, तुमचा कोणता भाव? विद्यासागर गालातल्या गालात हसत हसत म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकांतात सांगीन एक दिवस. यावर सर्वच जण हसायला लागतात. श्री रामकृष्ण सहास्यवदनाने म्हणतात, पांडित्यपूर्वक तर्क चालवून त्याला जाणता यायचं नाही. इतके बोलून श्री रामकृष्ण प्रेमोन्मत्त होऊन पुढील आशयाचे गाणे गाऊ लागले. ईश्वर अगम्य व अपार. कोण जाणू शकणार काली कशी ते? षडदर्शनांना देखील तिचं दर्शन घडत नाही. मुलाधारीनी सहस्रारी योगी तिच्यावर सतत मनन करीत असतात. काली पद्मवनात हंसाबरोबर म्हणजे शिवाबरोबर हंसी रूपाने रमण करते. आत्माराम योग्याचा ती आत्मा होय. शास्त्रच ह्याला प्रमाण. इच्छामयी ती आपल्या इच्छेनं घटाघटात विराजमान आहे. तिच्या उदरात ब्रह्मांडाचा प्रचंड विस्तार सामावलेला आहे ठाऊक. महाकालानेच कालीचं मर्म जाणलं आहे. इतर कोण तिला जाणणार? तिला जाणण्याचा लोकांचा प्रयास पाहून प्रसादला हसूच आवरत नाही. अपार सागर का कधी पोहून पार करता येईल? माझ्या मनाला हे सारं पटतं. पटत नाही माझ्या प्राणांना. ठेंगू असूनही चंद्राला धरू जाण्याचा त्यांचा अट्टाहास. ऐकलं तर काली मातेच्या उदरात प्रचंड ब्रह्मांड सामावलेलं आहे.
करा त्याच्या मोठेपणाची कल्पना. आणि म्हणतात, षडदर्शनांना देखील तिचं दर्शन घडत नाही, पांडित्यानं त्याचा लाभ होणे नाही. विश्वासाचा जोर, ईश्वरावर विश्वास व महापातक. विश्वासनी भक्ती हवी. विश्वासाची शक्ती केवढी जरा ऐका. एका जणाला लंकेहून समुद्र ओलांडून परतीरावर जायचं होतं. बिभीषण त्याला म्हणाला, ही वस्तू तू आपल्या धोत्राच्या पदरात बांधून घे, त्या योगानं निर्विघ्नपणे पार करून जाशील, पाण्यावरून चालत चालत जाऊ शकशील. पण एक अट, ती उघडून मात्र बघायची नाही, नाहीतर लागलीच समुद्राच्या तळाशीच गाठ. तो माणूस समुद्रावरून छान निघून जात होता. विश्वासाचा असला प्रभाव बघा. थोडं अंतर चालून गेल्यावर तो मनाशी विचार करू लागला, बिभीषणानं अशी काय बरं जिन्नस बांधून दिली असतील की ज्याच्या योगे मी पाण्यावरूनही चालत जाऊ शकतो आहे. असे म्हणून पदराची गाठ सोडून पाहतो तर काय, फक्त राम नाम लिहिलेलं एक पान होतं त्यात. तो आपल्याशीच म्हणाला, हात रे, हेच ना. हा विचार आला अन बस, स्वारी तशीच समुद्राच्या तळाशी. म्हणतात ना की मारुतीचा रामनामावर इतका विश्वास की त्याच्या जोरावर त्यानं उडी सरसा समुद्र ओलांडला. पण स्वतः रामाला मात्र सेतू बांधण्याचा खटाटोप करणं भाग पडलं. ईश्वरावर विश्वास असेल तर हातून पातक घडो की महापातक घडो, कशाचंच भय नाही. एवढे बोलून श्री रामकृष्ण भक्तिभावाच्या उद्रेकाने उन्मत्त होऊन विश्वासाचे महात्म्य गाऊ लागले. त्याचा भावार्थ असा, आई, जर मी दुर्गा दुर्गा म्हणत मरेन तर अखेरीस तू ह्या दिनाला कशी तारत नाहीस तेच पाहून घेईन.